ते प्रायव्हेट फॉरेस्ट आहा ते आम डॉक्युमेंट दाखयल्ले आहा ते परत प्रायव्हेट फॉरेस्ट जावपा जाय. सांकवाल प्रोजेक्ट हॅज टू बी स्क्रॅप. जे रेस मागोस प्रोजेक्ट ते दोंगराचेर काडलो तो स्क्रॅप करपाक घातलेलो आहा आमी. नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. काल एक वादग्रस्त विधेयक टीसीपी मिनिस्टरान फाटी घेतले. ताका कारण असले फक्त लोकांचो विरोध, सोशल एक्टिविटीचो विरोध आणि सर्वसामान्याचोय विरोध असलो. हो विरोध पळोवन तेंच्यांनी ते फाटी घेतले. बऱ्याची गोष्ट आसता, ताका म्हणटा पीपल्स पॉवर. दुसरी गोष्ट, काल वेन्झी जो आपाचो एमएलए आसा तेणी एक बरे पत्रकारांकडे उलयता आसतना कितें सांगलें, जे सांकवाळे प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट आणि दुसरो रेज मागूचो डोंगर कापून एक मेगा प्रोजेक्ट येता, दोन्ही स्क्रॅप करचे आणि ताका लायसन्स रिवोक करचे ना. वेन्झी बाब, तुका मना काळजाच्यान देव बरें करूं. म्हाज्या वतीन आनी आमच्या रेज मागोच्या गांवच्या वतीन तूं सावथाक रावून सावथाचो एमएलए जावन तुवें आमच्या रेज मागोची दखल घेतली. देव बरें करूं. आमचो जो एमएलए आसा पळय, खरो म्हणल्यार विशय तेणी काडपाक जातलो, तेच्या तोंडाक टेपी मारले आसा. कारण कशें सांगता तुका, तो जो सरपंच आसलो जेन्ना रेज मागूस पंचायतीन न्हू, तेणी खंय ती रिन्युअल केल्ल्या लायसनां आनी आरटीआय मागलेल्या म्हाका गावतली. तो सोक्ष मोक्ष लायल्यात कारण हांव केदाराक सांगतलो, बाबा तुवें हात वयर केल्ले फाटल्या दिसांनी न्हू, आपूण धाकटो कीड आसलो म्हणून. ती कीड न्हू, तूं बरो बाबा आतां मॅच्युअर्ड जाल्लो आसा, तेन्ना उलयता आसतना जाणीवपूर्वक पयलीं बाबा आपण कितें कितें दिलां ते पयलीं शहानिशा कर आनी मागीर उलय. ऑन रेकॉर्ड येता ते. दुसरी गोष्ट, आयज जो डोंगर कापला तेच्या सकयल जवळ जवळ म्हाका दिसता 150 सुमार घरां आसा. येदा कदाचित केरळान कितें जालां तें समज गोंयांत जालें जाल्यार ती 150 फॅमिलीच्या जिवाक तांकां धोको आसा. एका देणे घेणे आमच्या रेज मागूचे जे एजंट आसा 11 तांकां कांय पडलेलें ना. केदाराक जाल्यार अजिबात पडलेलें ना. जो केदार डेव्हलपमेंटाच्या नांवा खातीर काँग्रेसच्यान उडकी मारून बीजेपीन गेल्लो तेका जाल्यार अजिबात पडलेलें ना. कित्याक कितें देवांक फटयले, सालिगांवच्या लोकांक फटयले. जो देवाक फटयता तो लायफान केन्नाच सक्सेसफूल जावचो ना. क्षणमुंगार तो मजा करतलो, भोग भोगतलो, पण येणाऱ्या काळान ताका देव सगळीची जागा दाखयतलो. हे केदारान लक्षांत दवरचें. परत सांगता, टीसीपी मिनिस्टरान काल पळय विधेयक फाटी घेतला ते जावन सुद्दां म्हाजी मुख्यमंत्री स्पेशली प्रमोद सावंता कडेन हंबल रिक्वेस्ट आसा, जो रेज मागुसान पळय जे डोंगर सापडटा तेची कारवाई जावपाक जाय. कोण कोण इन्वॉल्व आसा पळय, ऑफिसर टीसीपीचे म्हूण, फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हूण आनी खंयची डिपार्टमेंट कनेक्टेड आसा पळय, सगळ्यांची इन्क्वायरी जावपाक जाय आनी इमिजिएटली तो प्रोजेक्ट स्क्रॅप करपाक जावो, जेणे करून संपूर्ण गोंयान एक मेसेज वयतली, बाबा गाडगिळा रिपोर्टा प्रमाणे प्रमोद सावंतान एक्ट जालो आनी तो प्रोजेक्ट पळय स्क्रॅप जालो म्हणून. पळय येणाऱ्या काळान समज हे फाल्यां प्रोजेक्ट येयलो जर आमच्या रेज मागूचेर गांवांचेर मोठी आपत्ती येतली, आमकां मोठ्या प्रमाणात उदकाची टंचाई जातली, लायटी टंचाई येतली, गार्बेजचो मोठो प्रश्न निर्माण जातलो, आमकां रस्ते कमी पडटले आनी तेन्ना कांय फायदो जावचो ना. परत एकदां सांगता, गांवच्या लोकांक भायर सरा, ताका विरोध करा. त्या प्रोजेक्टाचो गांवच्या लोकांक काडयेचोय फायदो ना. फक्त पोटा भरतले कोण जाणा मरे. जे आमचे 11 उदां आसा ती एमएलए आनी तेच्या पलीकडे आमकां तेचो रुपयाचोय फायदो ना. उलट आमकां तो येणाऱ्या काळान आमकां धोका आसा. जाणीवपूर्वक विचार करा. हांव सह्याची मोहीम सुरू करतलो. फुडें सरा, प्रत्येक जण सही मारपाक. कित्याक आमी गांव वाटोवया. गांवचे हांकां कांय पडलेलें ना. म्हाका तुमच्यो सह्यो फक्त त्यागूच जायो. कित्याक आमी ऑनरेबल हायकोर्टान एक पिटिशन फायल करुया, जेणे करून ऑनरेबल हायकोर्ट तिची दखल घेवन कितें तरी योग्य निर्णय घेतली अपेक्षा धरुया. परत ते सांगता, प्रत्येक गोंयकारांनी भायर सरचे. अशें कशें समज डोंगराचेर समज मोठे प्रकल्प येता ताका विरोध कर आसा. ही आपत्ती समज तुमचे स्वताचेर येतली, तुमच्या घराचेर येतली, तुमच्या गांवचेर येतली, तेन्ना तुमकां हे राजकारणी कोण साल्वार करपाक येवचे ना. प्रत्येक जाणान पोळी बांदिल्ली आसतली आनी आपली बोल्सां भरलेली आसतली. फक्त हात वयर करतले, बाबा तेन्ना हेणी दिल्लें आनी तेणी दिल्लें म्हणून. तेका लागून सगळे गोंयकारांनो भायर सरा. ही आतां योग्य वेळ येयल्ली आसा. जे काल वादग्रस्त विधेयक मांडपाचो जो प्रयत्न फाटी घेतले पळय, हेजे वयल्यान चिंता पीपल्स पॉवर कितको इम्पॉर्टंट तो. शेवटी एकूच सांगता, जैसी करणी वैसी भरणी. हांकां प्रत्येक राजकारण्याक हांकां हे भोग भोगचेच पडटले. जो विनाश पळय हांच्या निसर्गाचो सुरू केला, हांकां निसर्ग कसोच सोडचो ना. तेंची जागा तांकां निसर्ग वेवस्थीत दाखयतो. टायम आनी वेळ योग्य वेळ येतलो. देव बरें करूं.